मी एक अजितदादाची क्लिप बघितली। त्यांनी असं म्हणलं की हे गुलाबी साड्या विकत मागची न आणला म्हणे, जिथं जाईल तिथं ती गुलाबी साडी आणि हे घ्या दादा आमचा जार। आपण अशा सगळ्यांच्या बाकी न आणायचं आहे। आज आम्ही बाराशेच्या सुद्धा आशात आहे। आज आरोग्यमंत्री आमचा बाराशेचे पालकमंत्री सुद्धा आहेत। त्यांनी शब्द दिला, त्यांनी वाढवलं। आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्याला मानधनामध्ये वाढ केली आणि नंतर त्यांनी शब्द दिलेला। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मान्य करत नाही। म्हणजे आपल्याला अर्थ असा घेता येतो की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना कुठे एकच मुख्यमंत्री हे राज्य चालवतात आणि त्यांची मनमानी चाललेली आहे। माझ्या घराशेजारी खासदार आमदाराची सुद्धा घर आहे। मी त्या कार्यवाल्या बायका सुद्धा त्यांना कामासाठी मी स्वतः लावून दिलेले। आज त्या बायका 20,000वर काम करतात। आज आपण 150 रुपयापासून काम केलेले, 500 रुपये, 1800 आणि आज शेतात जर काम केलं तर 10 वाजता बाई जाते आणि 5 वाजता बाई येते, तर ती 300, 350, 400, 500 रुपये सुद्धा घरी देऊन येते। आणि आज आपण रात्रंदिवस भटकतो तरी आपल्याला 200, 300, 300 रुपये सुद्धा पडत नाही। या सरकारला खरोखरच जाग आली पाहिजे। आता वाईट 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 बोलून झालं तरी या सरकारला जाग येत नाही। पण मी एकच इशारा सांगते की महाभारत सुद्धा एका स्त्रीमुळे घडलं, रामायण सुद्धा एका स्त्रीमुळे घडलं, आत्ताचं राजकारण सुद्धा एका स्त्रीमुळे आशामुळे घडणार आहे। आणि 1,000 लोकसंख्येला माझी एक आशा आहे, घराघरात माझी आशा पोहोचलेली आहे, घराघरात तिचा सन्मान आहे, घराघरातली लोक तिथे ऐकतात, घराघरातली लोक ऐकून हे सरकारला आपल्या घरावर पडल्याशिवाय आपण राहणार नाही। म्हणून सरकारला खरोखर जाग घेण्याची गरज आहे। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।